कालच मी एक रील बघितली बाळाच्या बारशाची आणि त्याच्यावर हे असं नाव होतं. भाई हे उच्चारायचं कसं? युनिक नाव ठेवायचं, युनिक नाव ठेवायचं. लोक तर राष्ट्रीय नाव ठेवतात ना आजकाल. आणि हे फक्त आपल्याकडेच आहे मराठीमध्ये. आता इकडे साऊथ इंडिया असा काही प्रकार नाहीये की युनिक नाव ठेवायचं वगैरे. मी माझ्या काही स्टुडंटची नाव आहेत आता 10वीच्या मुला मुलींची, तर मी सांगते की इकडे किती छान छान नावं असतात आणि तेच असतात रिपीटेड. असं काही नाही की जे आजोबांचं नाव असेल ना ते आताच्या मुलाचं सुद्धा इकडे असू शकतं. तर ही मुलींची नावं आहेत. पहिल्या आदिलक्ष्मी, अमूल्या, अवंतिका, भवानी, ग्रीष्मा, सहस्रा, हारिका, निहारिका, नंदिनी, रागिनी, संतोषी, पावनी, शिरीषा, तुलसी, उमा महेश्वरी, भवत्प्रियानी, भीष्मनंदिनी, जागृती, मोक्षा, नित्या, नव्या. हे काही सिलेक्टेड नाव आहेत मुलींची आणि इतकी छान छान आहे. सगळी देवींचीच नावं आहेत ही. आणि आता मुलांची नावं: रामचरण, नागाचरण, साईचरण, यशवंत, जयशवंत, रेशवंत, नरसिंहा, रावण, शिवा, संकीर्तन, तेजा, वासू, विवेकानंद, शिवमणी, मणिकिरण, देवराज, लोकेश, साई विघ्नेश, साई प्रसाद, शिवप्रसाद, विश्वतेजा, विष्णुवर्धन, श्री ओंकार, कार्तिक, जगदीश, धनुष. ही मुलांची नाव. बघा किती छान छान नाव आहेत. इकडे हा प्रकारच नाहीये आई वडिलांचं हाफ हाफ करून नाव ठेवायचं किंवा काहीतरी वेगळंच ठेवायचं. अजिबात नाही. तीच देवादेवींची नावं पहिल्यापासून चालत आलेली. तर तुम्हाला यातलं कुठलं नाव आवडलं नक्की कमेंट करून सांगा.